पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. बापरे, काय होणार आहे देशाचं? काय पेपर वाचताय? हो ना. काय नवीन बातमी? अगं, आपल्या इंदिरा गांधींची हत्या झाली. परत 8 वर्षापूर्वी तर झाली होती ना? अगं, 8 वर्षापूर्वीचाच पेपर आहे हा. फुकट मिळाला म्हणून वाचतोय. कमाल आहे तुमची. घ्या चहा घ्या. घ्या. बापरे, 2 कप चहा. म्हणजे काय, आता काय तुम्ही पूर्वीसारखे एकटे नाही राहिला? बरोबर. मी पण आहे म्हटलं. बघा, एक चहा पुरे की. म्हणजे माझं म्हणणं काय, हॉटेलमध्ये गेले ना तर एका चहाला 2 रुपये पडतात. महिन्याचे झाले 60, वर्षाचे झाले 720, 10 वर्षाचे झाले 7,200 रुपये. म्हणजे 100 वर्षात 72,000 रुपये वाया जाणार. करेक्ट. असं म्हणत बसाल तर उपाशी राहाल. घ्या चहा. आपण एक काम करू, तू आहे चहा ना एका थर्मासमध्ये ओतून ठेव, संध्याकाळला होईल. कंजूसच आहात तुम्ही. अगं, कंजूस नाही ग, तुला कळतच नाही. हा चहा आहे ना एका बशीत ओतायचा, आणि एका बाजूने तू तोंड लावायचं, दुसऱ्या बाजूने मी तोंड लावायचं, म्हणजे थोडं रोमॅन्टिक सुद्धा वाटेल. काय रावत कुठले, एवढ्यासाठीच काटकसरीचं तोंड घेतलं. लवकर घे, थंड होईल नाही तर पुन्हा स्टोव पेटवावा लागेल. मला घे. नोकर घर सोडून चाललाय वाटतं. बरं झालं, नाहीतरी नोकराचा खर्च वाढलाच होता. जातो तर जाऊ दे, मरू दे, आपल्याला काय करायचंय. ओके, ललू नको. ओके. एक ना एक दिवस माणसाला जावंच लागतं रे बाबा. हे चारणे घे आणि आईश कर, मजा कर. मी नाही जात. साहेब आणि बाईसाहेब घर सोडून जातात म्हणून मला रडू येतंय. ते चारणे ते खोटे आहेत. पण दोघं जातात कुठे? अहो, अक्कानं अचानक तीर्थयात्रेला जायचं काढलं. असं काय? बरं झालं, म्हणजे पुण्य मिळेल अक्काला. पुण्य काही नाही. कादंबरीला नवीन विषय मिळावा म्हणून चाललोय आम्ही. 1 महिना प्रवास करणार आहोत. 1 महिन्याने काय मिळणार आहे? चांगला वर्षभर प्रवास करा, म्हणजे एवढं मटेरियल मिळेल. एवढी कादंबरी लिहा, म्हणजे काय उशाला घ्यायला बरी. 2 in 1. हे बघा, तुमच्या कादंबरीशी यांना काही देणे घेणे नाही. उलट 2 माणसांचा खर्च वाचला म्हणून यांना उकळ्या फुटतायत. या बघ उकळ्या. जया, घराकडे नीट लक्ष दे. हो का? 2 कादंबऱ्यांना पुरेल एवढं गोरगरिबांचं दुःख मिळवीन, तेव्हाच घरी येईल. हो, पण आल्यावर मात्र आम्हाला गुड न्यूज द्या बरं का. गुड न्यूज तुम्ही द्यायला पाहिजे, कारण तुमचं नवीनच लग्न झालंय. गुड न्यूज द्यायची म्हणजे नवीन माणूस झाला, खर्च वाढला. तसा तुमच्या दोघात काही फरक नाही. तुम्ही दोघंही याला पण बरोबर घेऊन जा, बॅगा उचलायला बरं पडेल. चल लोक, जरा गाडी चुकेल. चल लोक वेणी हातात येईल. असं काय करता? लग्नात सासूबाई येणार म्हणालात, आला नाहीत नाही, काही नाही. कोण? तुमच्या आईबद्दल बोलते हो मी. निदान आपण तरी कमीत कमी जायला हवं होतं. पण तुमचं आपलं उद्या जाऊ परवा जाऊ किती दुःख होत असेल नाही? कुणाला? तुमच्या आईला हो. असं काय करताय तुम्ही? एक पत्र सुद्धा पाठवलं नाही त्यांना. आज त्या इथं असत्या तर किती बरं झालं असतं नाही? कोणाला कधी कोण? तुमच्या आईला काय भैरबेरे झालं की काय? माझ्या भैरपणाचं सोड, पण आजकाल तू फार उधळपट्टी करायला लागलीस. काय उधळपट्टी केली मी? 3 वेळची आमटी एका वेळेला कशाला बनवलीस? मग भात घ्या. नको, मी नुसती आमटीत पितो. उगाच भात कशाला फुकट घालवतेस? हे बघ, माझी आई फार जिद्दी आहे, कळलं? ती अशी तशी येणार नाही. तिला इकडे आणायचं असेल ना तर एकच उपाय आहे, आपण दोघांनी मिळून तिला एक नातू द्यायचा. काय? तयारीला लागूया. आमटी पितो. गण्या, हो, थर्मास मध्ये चहा ओतून घे. त्यांना थिएटर मधला चहा आवडत नाही. हा का? केव्हापासून तयार आहे, पण साहेब नाही आले अजून. आजपर्यंत कधी वेळेवर आले का ते? आले डोकं दुखतंय. असं कसं झालं? बापरे, केवढं डोकं दुखतंय माझं. नाटक पुरे. सिनेमाला जायचं म्हटलं की लगेच तुमचं डोकं कसं दुखायला लागतं? खरंच डोकं दुखतंय माझं. त्याला आधीच उशीर झालाय, नाही तर तिकीट नाही मिळणार. बरं होईल. ब्लॅकने घ्यायला लागले म्हणजे जास्त पैसे द्यावे लागतील. जास्त पैसे? बाबा रे, गेला माझा आजार पळाला. सगळं घर लॉक करून आलो. चला, मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार. कुठे? सिनेमाला. कानाखाली आवाज काढीन. घराची राखण कोण करणार? तू आहेस म्हणून वेगळा कुत्रा नाही पाळला मी, कळलं?
जाऊ द्या हो, त्याला हौस आहे सिनेमा बघायची. अगं हौशेला मोल असतं आणि आपल्या दोघांमध्ये हा कशाला रानटी माणूस पिक्चर प्रौढांसाठी आहे, तुला घेणार नाही ते. जाऊ दे हो, वर्षातून आपण एकदा तर सिनेमा दाखवतो त्याला. एकदा जा सारखं नाही, तू फार लाडावून ठेवलास त्याला. चल तुला सिनेमा दाखवतो. चल 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 चला चला, उशीर होतोय. सिनेमाला चला. चांगला धावून तुझा व्यायाम होतो. हे आज व्यायाम पण आहे आणि सिनेमा पण आहे, मजा आहे तुझी. साहेब मागे बस. नको नको, टायर पंक्चर होईल. पिक्चर चालू झालाय, तिकीट काढा लवकर. चालू झालं असेल तर पैसे कमी पडतील. धर 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 धर. सायकल धरून ठेव, सायकल धरून ठेव. मी तिकीट काढून घेऊन येतो. ते मी म्युन्सिपालिटी कॉन्ट्रॅक्टर आहे, मला 3 फ्री पासेस मिळतील का? नाही पासेस नाही, त्याला माझी वटच नाही. तुम्ही असं करा, 2 तिकीट द्या. 2 तिकीट. 10 रुपये फुकट गेले. बापरे, केवढी गर्दी. हाऊसफुलच आहे सिनेमा, पण कशी बशी मला 2 तिकीट मिळाली. पण आता माझं काय? तू एक काम कर, ते पोस्टर बघा बस, केवढं मोठं आहे ना. आणि बस सायकल सांभाळ, आजकाल चोरी होतात सायकली. आणि उपाशी पुढे राहू नकोस, पाणी बिणी पी. तिकडे सार्वजनिक नळ आहे, फुकट पाणी मिळेल. चल ही पर्स, या पर्स मध्ये काय नाही ना, मग तू सांभाळ. चल लवकर, सिनेमा सुरू होईल. चल लवकर. बाई साहेब, चिकटपणामुळे हे खोटं सुद्धा बोलतात. काय लवकर, खाऊन मारलं नुसता. सगळं सामान मोजून घे. सगळं व्यवस्थित आणलेलं आहे. बाई साहेब, पायाचे तुकडे पडायला लागले. पायाचे तुकडे कशाने पडायला लागलेत? रिक्षाला तर गेला होतात ना? रिक्षा? अहो साहेबांनी जाताना 2 मैल, येताना 2 मैल, 4 मैल तुडवलंय. मी सुद्धा तुझ्याबरोबर होतो ना सायकलवर. पण दुकान एवढं जवळ असताना तुम्ही 2 मैल कशाला गेलात? त्याचं काय, हा जवळचा दुकानदार आहे ना, तो फार महागडा आहे आणि तो माझ्या ओळखीचा आहे ना, म्हणून. आणि मला कमिशन सुद्धा देतो. फक्त 5 रुपये. त्यात काय? 5 रुपये म्हणजे कमी झाले काय? अरे 5 रुपयात एका माणसाचं जेवण येतं. बघ नीट बघ, सगळं अगदी लिस्ट प्रमाणे आणलेलं आहे. हे काय? माझी अत्तरची बाटली कुठे? ती नाही आणली. का नाही आणावीशी वाटली? अहो, पण मला अत्तर लावायची सवय आहे. हे बघ जया, लग्नापूर्वीच्या काही सवयी तुला मोडाव्या लागतील. तुझी शेणची बाटली 50 रुपयाला मिळते, म्हणजे वर्षाला झाले 600 रुपये. आता वर्षाला 600 रुपयाचा पाण्याचा फवारा उडवायचा. त्यापेक्षा ते बँकेत ठेवले तर आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी उपयोगी येतील. हे काय, गहू एवढे कमी का? किती किलो आणले? 24 किलो. पण मी तर 30 किलो सांगितले होते. त्यांना विचारा ना. अहो, खरंच मी 30 किलो सांगितले होते. मी 24 किलो आणले. अगं फेब्रुवारी महिना आहे ना, म्हणजे 28 दिवस फक्त. मग 28 किलो का नाही आणले? त्याचं काय, आपल्याकडे लग्नाचे आमंत्रण आले 8, म्हणजे 8 वेळचं जेवण झालं, होय की नाही? म्हणजे 4 किलो तांदूळ वाचला. हो, पण मी उपाशी आहे, त्याचं काय? अरे गाढवा, पत्रिकेत लिहिलंय, सहकुटुंब सहपरिवार या. तूही चल आमच्या बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 वेळचं जेवण दुपारीच जेवून घ्या, म्हणजे रात्रीच्या जेवणाचा प्रॉब्लेम नाही. हा अंक शेजारून आणलाय ना, नाही उगाच विकत जाण्याची मानगडी. त्यांच्या खेळकर स्वभावात इतका कंजूसपणा आहे हे आज मला कळतं. पैसे वाचवण्यासाठी हा माणूस उपाशी पण ठेवेल. फेब्रुवारी महिना, 28 दिवस, 8 जेवणाची आमंत्रण, परिवार सहपरिवार, 2 वेळचं जेवण, 2 वेळचं जेवण. पण 2 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाहीये. आता जेवणार कसा? हवा खाऊन. आता जेवणार कसा? हवा खाऊन. हवा खाऊन जेवणार आहे. तुम्ही विचार परतण्याला सांगितलं? हो. कारण? अगं जया, अशा महागाईच्या वस्तू आपल्याला परवडणार नाहीत का? का? इतके कफलच झालोत आपण? अशी उधळपट्टी करायला लागलो तर लवकरच कफलक होऊ. यात कसली उधळपट्टी? आजकाल टीव्ही विचार या गरजेच्या वस्तू झाल्यात. गरजेच्या? हे बघ जया, माणसानं आपल्या खिशात किती पैसे आहेत हे पाहून गरजा वाढवाव्यात, अंतरुण पाहून पाय पसरावे. असं किती दिवस पैसा नाही म्हणून रडत राहणार आहात? अशी हौस मारण्यापेक्षा जरा जास्त पैसा मिळवण्याचा प्रयत्न करा. हे बघ जया, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे बघ, तुला पिक्चर बघायची एवढी हौस असेल ना, तर एखाद्या रविवारी भाड्याने VCR आण
आणि बघ हवी तेवढे पिक्चर. भाड्या ना आपला दरिद्रीपणा करायची आम्हाला सवय नाही. माझ्या मैत्रिणींकडे, माझ्या नातेवाईकांकडे सगळ्यांच्याकडे विचार आहे, फक्त माझ्याचकडे नाही. सगळेजण मला टोचून बोलत असतात. शर्मेनं मान खाली घालावी लागते मला. हे बघ जया, तुझ्या मैत्रिणींचा, तुझ्या नातेवाईकांचा विचार करण्यापूर्वी उद्याचा विचार कर. आपल्याला अजून स्वतःचं घर घ्यायचंय. उद्या मुलं बाळ होतील, त्यांचं शिक्षण. उद्याच उद्या बघता येईल. उद्याचा विचार करून आज कशा भिकाऱ्यासारखं जगत राहायचं. अगं जया, भिकाऱ्यासारखं? अगं याला काटकसर म्हणतात, समजलं? काटकसर की कंजूसपणा. हावरटासारखा पै न पै साठवून ठेवताय. उद्या मेलात म्हणजे हा पैसा तुमच्या बरोबर येणार नाहीये. हात उगारला तुम्ही माझ्यावर. स्वतःच्या बायकोवर हात उगारला. बायकोला सुख देता येत नाही आणि नवरीशाही गाजवताय. स्वतःच्या बायकोची हौस पुरी करता येत नाही. कसले पुरुष आहात तुम्ही. फार सहन केलं. एक कप चहा सुखाने पिऊ देत नाही तुम्ही. जेवायचं ते पण मोजून वापून. अंगावर कपडा सुद्धा नाही. साधे हाऊस फौज नाही. नाही, मला असला फाटका संसार करायला जमणार नाही. त्यापेक्षा तुम्ही वेगळे व्हा. जया, माझं ऐकून घे. काही एक ऐकणार नाही मी. तुमच्या या असल्या कंजूसपणा पायी आज तुम्ही माझ्यावर हात उगारलात. उद्या माझा जीव घ्यालो. जया, जया डोक्यात राग घालून घेऊ नको. जया, जया माझं ऐक. जया, अगं जया, जया, जया.